शेतकरी बंधूंना नमस्कार। पण याच्यापूर्वी जेव्हा वातावरणात बदल झाला तेव्हा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज पुन्हा तुम्ही पाठीमागे बघा की ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे की गेल्या काळामध्ये रब्बी कांद्यामध्ये मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांचा जो प्रादुर्भाव आहे तो 100% नियंत्रणात आलेला नाहीये। त्याच्यामुळे हे वातावरण जे आता बदललं आहे, विषम वातावरण तयार झालेलं आहे, तर तेव्हा देखील आपल्याला लागलीच मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांना अटकाव करणं गरजेचं झालं आहे आणि त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे फवारणी। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही एका कीटकनाशकमुळे मावा, तुडतुडे नियंत्रणात येत नाहीये, पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे मी कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यानं 100% तुमचं जे रोग कीड आहे ती 100% नियंत्रणात येणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आज जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, कांद्याची जी आत्ताची परिस्थिती आहे ती आहे 70 ते 90 दिवसादरम्यान आणि याच पिरियड मध्ये आपल्या कांद्यामध्ये फुगवणीची प्रक्रिया जोरामध्ये सुरू असते। त्याच वेळेस पातीकडून जे पुरवलं जाणारं जे अन्न आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे, हिरवेगारपणा म्हणजे हरितद्रव्य आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन अन्न पुरवठा केला जातो। तर या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा तयार होऊ नये म्हणून आपल्याला मावा, तुडतुड्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे टाफॅगोर, ज्यामध्ये आहे डायमेथॉएट 30% EC फॉर्म्युल्यामध्ये आहे आणि ते तुम्हाला साधारण 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली प्रति एकर इतकं घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ॲक्ट्रा मध्ये जो कंटेंट आहे तो आहे थायमेथॉक्झाम 25% WG हा फॉर्म्युला आहे आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे साधारण 100 ग्रॅम 200 लिटर पाणी प्रति एकर साठी। तर शेतकरी मित्रांनो, या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर तुम्ही आपल्या रब्बी कांदा प्लॉटवर जर फवारलं, मावा, तुडतुडे, थ्रिप्स असतील ते 100% नियंत्रणात येणार आहे आणि आपली जी कांदा फुगवणीची प्रोसेस आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा यामध्ये येणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या कांद्याचे शेंडे पिवळसर झालेले आहे, कडा पिवळसर झालेले आहे, तर तुम्ही ही फवारणी घेतच आहात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ॲक्रोबेट। ते साधारण तुम्हाला 300 ते 400 ग्रॅम हे बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि यामध्ये स्टिकर घेऊन सर्व दूरपर्यंत चिंब फवारणी आपल्या कांदा पिकाची करायची आहे। म्हणजे तुम्हाला चौफेर जे वातावरण बिघडलेलं दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कांदा रोगप्रतिकारक शक्ती असेल, आजारापासून मुक्त ठेवायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेला जो सल्ला आहे तो तुम्हाला नक्की आवडला असेल। जर तुम्हाला सल्ला आवडला असेल आणि आज जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देणारे असाल तर माझा चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।